नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओजमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे काही PYQs बघितले होते। तर आजच्या व्हिडिओजमध्ये काही रिमेनिंग टाईपचे म्हणजे कसे विचारले होते ते पाहणार आहोत। ठीक आहे, तर आज आपण सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन्सला। तर बघा, इथे पहिला क्वेश्चन दिलेला आहे, P and Q आर द ट्रू अँड R and S आर द फॉल्स आहेत। आपल्याला इथे चार स्टेटमेंट गिवन आहेत। P आणि Q काय तर ट्रू आहेत आणि R आणि S काय तर फॉल्स आहेत। देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू। तर आपल्याला ह्यापैकी कोणती स्टेटमेंट ट्रू आहे हे प्रूफ करायचं, म्हणजे सांगायचं ऑप्शनपैकी। तर मला इथे बघा, आपण एक एक ऑप्शन चेक करणार। पहिले इथे काय आहे, P कंजेक्शन्स काय आहे, निगेशन्स ऑफ R। बघा, P काय माझा T आहे आणि हा काय निगेशन्स ऑफ R, निगेशन्स ऑफ R म्हणजे R काय तुमचा फॉल्स आहे, तर फॉल्सचं काय होणार, ट्रू होणार। तर ट्रू हा काय झाला, पूर्ण T आला। पुन्हा नंतर निगेशन्स ऑफ Q, निगेशन्स ऑफ Q म्हणजे काय आहे तुमचं, बघा Q म्हणजे काय ट्रू आहे, ट्रूचं काय होणार तुमचं फॉल्स होणार। तर फॉल्स आणि डिसजेक्शन्स इथे काय आहे दुसरा S पण फॉल्स आहे। जर डिसजेक्शन्स मध्ये दोन्ही पण फॉल्स असतील तर तुमचा ऑप्शन आन्सर काय येतं, फॉल्स येतं। बघा, T कंजेक्शन्स F, तर याचा आन्सर काय येतं तुमचं F येतं, म्हणजे पहिला ऑप्शन आपला गेला। आता दुसरा चेक करूया। आता बघा, दोन्ही ट्रू आहेत कशामध्ये, कंडिशनल मध्ये। जर दोन्ही ट्रू असतील तर त्याचं काय येतं, ट्रू असतं। आणि बघा, बाय कंडिशनल मध्ये जरी दोन्ही फॉल्स असतील, बघा बाय कंडिशनल मध्ये काय दोन्ही ट्रू आणि दोन्ही फॉल्स असतील तर त्याचं ट्रुथ व्हॅल्यू T असते। तर दोघांचा डिसजेक्शन्स काढायचा आहे, तर हे इक्विव्हॅलेंट टू काय येणार, T येणार। तर ऑप्शन बी हा काय आपला करेक्ट ऑप्शन आहे। आता बघा, तुम्हाला C आणि D चेक करायची गरज आहे का, नाही। जर हा आन्सर भेटला तर बाकी चेक करण्याची गरज नाही आहे। ठीक आहे, तर बघा आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया। तर खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत आपल्याला। तर इथे बघा, निगेशन्स ऑफ, आता बघा हा जो सिम्बॉल आहे हे कशाचा सिम्बॉल आहे, ऑल व्हॅल्यूज ऑफ n, n च्या ऑल व्हॅल्यूज बिलॉंग्स टू n मतलब काय नॅचरल नंबर n+7 इज ग्रेटर दॅन 6। मग याचा काय करायचं आहे, मला निगेशन्स करायचं आहे। तर ऑलच्या जागी काय येणार तुमच्या सम व्हॅल्यूज। बघा, समचा सिम्बॉल जे ऑलचा सिम्बॉल आहे, तर सम व्हॅल्यूजचा सिम्बॉल आहे, उलटा ई आहे। तर बघा, हा ई कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, 1 2 3 मध्ये आहे। हा सी तर ऑलरेडी माझा कटला, कारण इथे ऑलचा सिम्बॉल आहे, तर हा एलिमिनेट म्हणजे काढूनच टाकला आपण। बघा, ऑल व्हॅल्यूज ऑफ n बिलॉंग्स टू n, तर काय करायचं, बिलॉंग्स टू n सर्वांमध्येच आहे। सच दॅट, आता बघा n+7 इज ग्रेटर दॅन काय होतं 6 होतं, तर काय आणणार आपलं n+7 इज लेस दॅन इक्वल टू 6 आलं पाहिजे। याच्या अपोजिटमध्ये काय लेस दॅन इक्वल टू, तर बघा इथे फक्त लेस दॅन 6 आहे, इथे काय आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 6 आहे, लेस दॅन इक्वल टू, तर आपला बी हा काय करेक्ट ऑप्शन आहे। बघा बाळांनो, याच्या बघा जसं इथे ऑलचं काय झालं सम व्हॅल्यूज आल्या, तसं इथे ग्रेटर दॅनचं लेस दॅन होणार नाही, लेस दॅन इक्वल टू होणार, नॉट म्हणजे हे ग्रेटर दॅन असेल तर त्याचं लेस दॅन इक्वल टू होतं। तर ऑप्शन बी हा माझा करेक्ट आहे। बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर कॉन्टिजन्सी। तर बघा, कॉन्टिजन्सी, टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्रॅडिक्शन। तर टॉटॉलॉजी म्हणजे बघा, ह्यावर एक क्वेश्चन्स कंपल्सरी तुम्हाला CETच्या एक्झाममध्ये येणार म्हणजे येणार 101%। कारण बघा, हे कॉन्टिजन्सी आणि आपला काय कॉन्टिजन्सी, टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन्स। आता जर फक्त जर एक एक्सप्रेशन दिलं आहे आपल्याला, त्याची ट्रुथ व्हॅल्यू फक्त TT आली, ते काय असतं टॉटॉलॉजी असतं। जर FF आली, फक्त फॉल्स आली, तर ते काय कॉन्ट्रडिक्शन्स आहे। आणि T आणि F दोन्ही पण आलं तर ते काय कॉन्टिजन्सी आहे। तर आपण चेक करूया। बघा आता इथे बघा, P कंडिशनल काय P डिसजेक्शन्स Q आहे। जर माझं कंडिशनल असेल तर कंडिशनलसाठी आपण काय करू शकतो, बघा पहिला ऑप्शन ए जो आहे काय येणार तुमचा निगेशन्स ऑफ P, कंडिशनलच्या जागी काय येतो आपण डिसजेक्शन्स, आणि हे दुसरा ॲज इट इज असतो। बघा हे काय झालं, निगेशन्स ऑफ P पहिल्याचा घ्यायचा, कंडिशनलमध्ये
डिसजेक्शन्स होतं. काय होतं? डिसजेक्शन. पहिल्याचा काय होतं? निगेशन होतो. आणि हे बघा, जर आता बघा तिघांचे पण हे आहेत, तर मी जर असं राईट डाऊन केलं, काय लिहिलं? निगेशन्स ऑफ पी, डिसजेक्शन्स पी आणि पुन्हा डिसजेक्शन्स क्यू आहे. तर बघा निगेशन्स ऑफ पी आणि डिसजेक्शन्स पी, तर हा ऑलवेज काय येणार आहे? ट्रू येणार आहे. कारण याच्यामध्ये दोन्हीपैकी एक जरी टी असेल तर टी येतं. तर बघा टी डिसजेक्शन व्ही, तर हे काय येतं? टी येतं. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? टी आली. फक्त टी आली. आपल्याला काय पाहिजे? टी किंवा ॲप दोन्ही पण आलं पाहिजे. आता बघा ह्यासारखं बघा हे पण ऑप्शन बघा, आता हे आणि हे दोन ऑप्शन काय झाले? सिमिलर झाले. फक्त मी पी इकडे लिहिलेला आहे, ह्याचे इंटरचेंज करू शकतात तुम्ही. याचे जे हे आहेत, आता इथे बघा पी क्यू आणि हा लिहिला आहे, तर हा इंटरचेंज करू शकतात. हा पण हे दोन्ही पण ऑप्शन कटले. आता हा पण बघा सेम आहे. इथे काय? निगेशन्स ऑफ क्यू आहे. जर मी ह्या दोघांतून क्यू जर कॉमन काढला, बघा इथे बघा डी ऑप्शन बघा, बघा काय आहे? पी डिसजेक्शन्स क्यू, डिसजेक्शन निगेशन्स ऑफ क्यू. तर मी काय घेतलं? पीला सेपरेट घेतलं क्यू आणि डिसजेक्शन निगेशन्स ऑफ क्यू, तर हा पण काय येणार? ऑलवेज टी येणार आहे. आणि पी डिसजेक्शन टी, तर काय येतं? टीच येतं. काय येतं? टी येतं. तर मग हा पण ऑप्शन नाही आहे. राहिला कोणता? एकच ऑप्शन राहिला. तर बी हा काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. कारण हे बाकीचे तिन्ही पण आन्सर नसतील, तर राहिलेला एक तो काय आपला आन्सर आहे. बघा सी ई टीमध्ये तुम्हाला हे इम्पॉर्टन्स नाही की तुम्ही आन्सर कसा काढला, तुमचा आन्सर करेक्ट आहे का नाही त्याला महत्त्व आहे. जर तुम्ही याला एकट्याला सॉल्व केलं किंवा बाकीचे रिजेक्ट केले आणि राहिलेला जो आहे तो टिक केला, तरी पण तुमचा काही प्रॉब्लेम नाही. हे पण बघा, जर तुम्हाला हे सॉल्व करायचं असतं तर इथे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर यूज केला मी, तर इथे सॉल्व करतो त्याला. पी काय आहे? पी डिसजेक्शन्स निगेशन्स ऑफ क्यू एका ब्रॅकेटमध्ये, इथे काय आहे? सॉरी कंजेक्शन्स काय आहे? इथे कंजेक्शन. हा कंजेक्शन सेपरेट घेतला. एकदा पी सोबत घेऊया, क्यू सोबत घेऊया. क्यू निगेशन्स ऑफ क्यू. तर बघा आता हे जे दोन आहेत निगेशन्स ऑफ क्यू, तर हे काय येणार? तुमचा फॉल्स येणार. कारण काय? जर तुमचं कंजेक्शन्समध्ये दोन्हीपैकी एक जरी फॉल्स असेल तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू काय असतं? एफ असतं. मग हे काय आहे तुमचं बाळांनो? फॉल्स आहे. आणि मग कशावर डिपेंड असणार हे? पी आणि कंजेक्शन निगेशन्स ऑफ क्यू ह्या दोघांवर डिपेंड आहे. मग ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर ते ट्रू पण येऊ शकतं आणि फॉल्स पण येऊ शकतं. म्हणून आपला बी हा काय? करेक्ट ऑप्शन आहे. बघा तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे बघा तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं तुमचा सर्किट डायग्रामवर एक क्वेश्चन फिक्स आहेच. तर प्रत्येक बघा आपण कालपासून 3-4 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत, पण सर्व काही वेगळ्या टाईपचे आहेत. बघा सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट इज इक्वॅलंट टू. आता हे कशाच्या इक्विव्हॅलंट आहे ते मला लिहायचं आहे. तर बघा मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, जर सिरीजमध्ये असतील, कशामध्ये असतील? सिरीजमध्ये असेल तर कंजेक्शन्स लिहायचं आणि पॅरलल असेल तर काय लिहायचं? डिसजेक्शन्स. तर बघा S1 आणि काय आहे? S2 डॅश. S2 डॅश म्हणजे बघा S1P आहे, S2Q आहे, तर S2 डॅश म्हणजेच काय लिहायचं? त्याचं निगेशन्स लिहायचं. तर लिहा इथे बघा पहिले काय येणार? P. आता सिरीजमध्ये आहे तर त्याचं काय येणार? कंजेक्शन निगेशन्स ऑफ Q. हा झाला S1 आणि S2 डॅशचा. आता सेम एका ब्रॅकेटमध्ये टाकूया आणि खालचे जे आहेत S2 डॅश आणि S1 डॅश आणि S2 हे दोन्ही पण सिरीज आहेत. तर काय? निगेशन्स ऑफ P. आता S2 म्हणजेच काय? Q आहे. आता बघा हे कंजेक्शन, ह्या दोघांचं कंजेक्शन आणि दोन्ही बघा हे दोन्ही कशामध्ये आहेत? तर पॅरललमध्ये आहेत. तर याच्यामध्ये काय करा? डिसजेक्शन्स करा. काय करा? डिसजेक्शन. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं बाळांनो तर हे जे आहे हा काय आहे? निगेशन्स ऑफ बायडायरेक्शनल्स आहे. काय आहे? निगेशन्स ऑफ बायडायरेक्शनल. हा काय आहे? निगेशन्स ऑफ P बायडायरेक्शनल Q. हे दोघांचा निगेशनचा फॉर्म्युला आहे. तर बघा इथे निगेशनसाठी कोणतं आहे? दोघांचं बायडायरेक्शनल ऑफ निगेशन. तर ऑप्शन डी हा काय आहे? करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा नेक्स्ट द स्टेटमेंट पॅटर्न गिवन आहे
निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. तर आता हे कशाच्या इक्विव्हॅलंट आहे ते लिहायचं आहे मला. तर बघा आता सेम जसं आपण इथे सॉल्व केलं ह्या क्वेश्चनमध्ये, बघा हा आणि तो सेम आहे, हा ऑप्शन आणि तो बघा काय आहे, इथे पण काय आहे पी डिजेक्शन क्यू आणि हे काय आहे डिजेक्शन निगेशन्स ऑफ पी आहे. तर याचं काय आलं तुमचं, इथेच मी सांगितलं तुम्हाला याचं काय आहे तुमचे इक्विव्हॅलंट टू टी आहे. ठीक आहे, हे काय इक्विव्हॅलंट टू टी आहे. आता सेम जर मी याचं जर फाइंड आउट केली व्हॅल्यूज तर तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकतात का हे टीच आहे म्हणून, नाही सांगू शकत, म्हणून आपला फर्स्ट ऑप्शन हा कॅन्सल झाला. आता सेकंड ऑप्शनकडे जा. सेकंड ऑप्शनकडे बघा तुम्ही, जर मी आता याला इथे पण बघा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीज लावली, कोणती लावली डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीज लावली, तर इथे काय येणार तुमचा पी कंजेक्शन निगेशन्स ऑफ पी, पुन्हा ब्रॅकेट क्लोज डिजेक्शन्स क्यू कंजेक्शन्स निगेशन्स ऑफ पी. तर हे बघा आता पी आणि कंजेक्शन निगेशन्स ऑफ पी हे ऑलवेज फॉल्स आहे माझं. हे काय आहे फॉल्स आहे, काय आहे एफ आहे. मग हा जर एफ असेल तर हा परत डिजेक्शन्स काय क्यू निगेशन्स ऑफ पी. बघा बाळांनो जर इथे एफ असेल आणि डिजेक्शन्स असेल तर याची व्हॅल्यूज ह्यावर डिपेंड आहे, कशावर क्यू कंजेक्शन्स निगेशन्स ऑफ पी वर. तर मी इथे राईट डाऊन करतो, बघा इथे काय तुमचं क्यू कंजेक्शन्स निगेशन्स ऑफ पी. जर याला असं लिहिलं बघा हे असं असेल तर आपण याला इंटरचेंज करू शकतो, काय निगेशन्स ऑफ पी कंजेक्शन्स क्यू. तर हा बघा हा त्याचा काय आहे इक्विव्हॅलंट आहे. तर ऑप्शन बी काय आहे आपला करेक्ट आहे. तुम्ही अशा प्रॉपर्टीज यूज करून त्याला सॉल्व करू शकता. ठीक आहे, बाकी चेक करायची गरज आहे का नाही. जर इथे ऑप्शन आला, जर हा नसता आला तर आपण बाकीचे पण ऑप्शन चेक केले असते. ठीक आहे, तर आता याच्यानंतर एक क्वेश्चन दिलाय बघा सी डिनोट द कॉन्ट्राडिक्शन्स. आता इथे पण बघा कॉन्टिजेन्सीचा क्वेश्चन चालता. इथे काय आपल्याला कॉन्ट्राडिक्शन देन ड्युएल्स ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. ड्युएल्सवर बघा ड्युएल्सवर पण तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर ड्युएल्स जर असेल तर काय लक्षात ठेवायचं बघा, कंजेक्शन्स असेल तर त्याला रिप्लेस कशानं करायचं डिजेक्शन्सनं. ठीक आहे, आणि जर डिजेक्शन्स असेल बघा डिजेक्शन्स काय असेल डिजेक्शन्स असेल तर त्याला रिप्लेस कशानं करायचं, सॉरी डिजेक्शन्स असेल तर कंजेक्शननं, कंजेक्शन्स असेल तर डिजेक्शन्सनं. पण आता जर तुमचा निगेशन सिम्बॉल आला निगेशन्स, तर निगेशन्स हा निगेशनच्या बरोबरच असतो, त्याचा काहीही चेंज होत नाही. तर तुम्हाला फक्त चेंजेस काय करतं कंजेक्शनचं डिजेक्शन, डिजेक्शनचं कंजेक्शनमध्ये चेंज करायचं आहे. तर बघा आपली ही स्टेटमेंट दिली. आता निगेशन्स ऑफ पी तर आपला फिक्स आहे, तर ऑप्शन सी तर असाच गेला कारण इथे निगेशन दिलंच नाही आहे, तर हा ऑप्शन कॅन्सल झाला. तर आता राहिले 3 ऑप्शन. तर बघा इथे काय आहे कंजेक्शन, कंजेक्शनचा डिजेक्शन झाला पाहिजे. बघा कंजेक्शनचा डिजेक्शन कुठे कुठे होतोय, ए मध्ये होतोय, डी मध्ये होतोय, बी पण ऑप्शन उडाला आपला. आता नंतर हे मला आतमधलं चेक करायचं आहे. बघा आता बघा दोन्ही ठिकाणी इथे पण बघा हा क्यू आहे. आता हे काय होतं माझा डिजेक्शन, डिजेक्शनचा कंजेक्शन इथे पण झाला इथे पण झाला. पण इथे बघा इथे सी आहे तर इथे पण सी आहे. जसं कंजेक्शनचं डिजेक्शन्स होतं, डिजेक्शनचं कंजेक्शन होतं, तसंच टॉटॉलॉजीचं टीचं काय होतं एफ होतं आणि एफचं काय होतं टी होतं. तर सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्राडिक्शनचं उलटं काय आहे टॉटॉलॉजी. तर बघा इथे सी आहे तर हा पण ऑप्शन गेला, म्हणजे ऑप्शन ए काय आहे आपला करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, तर बघा असे खूप सारे सिंपल एकदम तुम्हाला म्हणजे आपण असं बोलू शकतो की टाईम वाचवणारे हे क्वेश्चन्स कशाचे आहेत तुमचे मॅथमॅटिकल लॉजिकचे. खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. यावर आपण अजून काही क्वेश्चन्स पाहूया. विद्यार्थी मित्रांनो चला आपण काही क्वेश्चन्स पाहूया आता यावरच. तर पहिला क्वेश्चन जो लिहिलेला आहे आपण काय द स्टेटमेंट पॅटर्न ऑफ पी कंजेक्शन निगेशन ऑफ पी कंजेक्शन्स क्यू आहे.
तर हे इज काय आहे, टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे, इक्वॅलेंट टू दिस आणि इक्वॅलेंट टू दिस असं आहे का, आपल्याला हे पाहायचं आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला इथं काय दिलं आहे, तर आपण त्याला सिम्प्लिफाय करूया त्या स्टेटमेंटला. जर मी सिम्प्लिफाय करायला गेलं बघा इथे, तर काय आहे तुमचा पी, दोन्ही पण आता कंजेक्शन्स आहे, तर पी आणि निगेशन्स ऑफ पी मी एका ब्रॅकेटमध्ये घेतो. पी कंजेक्शन निगेशन्स ऑफ पी एका ब्रॅकेटमध्ये घेतला आणि काय कंजेक्शन्स क्यू आहे. तर बघा आता कंजेक्शनमध्ये जर आता हा ट्रू असेल तर हा काय होणार, फॉल्स होणार. मग हे ऑलवेज इक्वॅलेंट टू काय असणार, एफ असणार. हा दोघांचा जो आन्सर आहे, ट्रूथ व्हॅल्यूज आहे काय, हे एफ आहे, कारण एक ट्रू असेल तर दुसरा फॉल्स होणार. तर एफ कंजेक्शन्स क्यू, तर हे ऑलवेज काय असतं, एफ असतं. बघा टॉटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन, तर काय आहे, हे एफ आहे. तर हे तुम्ही काही पण व्हॅल्यूज ठेवा पी आणि क्यूच्या, हे काय येणार आहे, एफच येणार आहे. मग अशा वेळेस याचं काय असतं, कॉन्ट्रॅडिक्शन असतं. जर फक्त व्हॅल्यूज तुमची एफ असेल तर काय येतं, कॉन्ट्रॅडिक्शन. फक्त टी येत आलं असेल तर टॉटॉलॉजी असतं. ठीक आहे. तर आपण याला एक्सप्रेशनला सॉल्व केलं तर आपली फक्त एफच व्हॅल्यू भेटायली, मग हा काय झाला, कॉन्ट्रॅडिक्शन झाला. तर आता बघा दुसरा क्वेश्चन बघा, क्यू कंडिशनल पी इज अ फॉल्स. बघा आता कंडिशनलमध्ये एकच कंडिशन्सला फॉल्स असतं, तर ती कंडिशन्स कोणती आहे बघा. तर ज्यावेळेस पहिला स्टेटमेंट माझा ट्रू असतो आणि दुसरा काय असतो, फॉल्स असतं, तर क्यूची जी व्हॅल्यूज आहे माझी काय आहे, टी आहे, आणि पीची जी व्हॅल्यूज भेटायली ती काय आहे, एफ आहे. तर ह्या दोन व्हॅल्यूज भेटल्या मला कशावरून, ह्या गिवन कंडिशन्सवरून. असं असेल तरच माझा हा फॉल्स येऊ शकतं. तर आता आपल्याला हे चेक करायचं, व्हॅल्यूज ऑफ बघा. तर पी काय आहे माझा, एफ आहे, आणि हा निगेशन्स ऑफ क्यू म्हणजेच एफ 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 एफ, दोघांचं एफ एफ असेल तर कशामध्ये, कंजेक्शन्समध्ये, तर याचं आन्सर येतं एफ येतं. तर बघा एफ, पहिले एफ म्हणजेच ए आणि बी, हे दोन्ही पण ऑप्शन आपले गेले कामातून, हे दोन्ही तर नाहीतच. आता बघा एफ एफ आहे. आता दुसरा चेक करायचा आहे मला, तर निगेशन्स ऑफ पी, पीचा निगेशन्स म्हणजेच काय झाला, टी झाला, आणि डिजेक्शन्स टी, तर इक्वॅलेंट काय येतं, टी येतं. तर पहिला एफ होता, एफ कसा आला बघा, पी काय होतं, एफ होतं, इथे राईट डाऊन करतो एफ, त्याचं कंजेक्शन्स एफ म्हणजे निगेशन्स ऑफ क्यू, टीचं निगेशन्स काय, टीचं एफ येतं. तर दोन्ही एफ एफ असतील तर हे एफ होतं. पहिला एफ दुसरा ट्रू, पहिला एफ दुसरा ट्रू, ऑप्शन ए काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. समजलं, खूप सिम्पलचे क्वेश्चन आहे, तुम्हाला बघितलं की लगेच आन्सर समजून जाईल. ठीक आहे. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिफाईड स्टेटमेंट आर ट्रू, म्हणजे कोणता ट्रू आहे बघा. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स बिलॉंग्स टू एन असेल तर एक्स स्क्वेअर मायनस 1 इज पॉझिटिव्ह. तर एक्स स्क्वेअर मायनस 1 इज पॉझिटिव्ह, जर मी एक्स इज इक्वल टू जर 1 व्हॅल्यूज ठेवली, बघा नॅचरल नंबर जे आहेत, नॅचरल नंबर किती स्टार्ट होतात, 1 2 3 डॅश डॅश पासून चालू होतात. जर मी ते एक्सची व्हॅल्यूज काय ठेवली, 1 ठेवली, तर 1 मायनस 1 0 येतं. 0 हा पॉझिटिव्ह आहे का, नाही आहे, मग हा ऑप्शन गेला आपला, फर्स्ट ऑप्शन नाही आहे. आता सेकंड ऑप्शन बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स स्क्वेअर मायनस 1 इज नॉट अ निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह नाही आहे. बघा आता निगेटिव्ह नाही आहे तर पॉझिटिव्ह पण असू शकतो, 0 पण असू शकतं. इथे पण सेम मी एक्स इज इक्वल टू जर 1 पुट केला तर 1चा स्क्वेअर 1 मायनस 1 इज इक्वल टू 0, पण हा 0 बघा पॉझिटिव्ह नाही पण निगेटिव्ह पण नाही आहे. तर त्यांनी बोललं की जर ह्या व्हॅल्यूज ठेवल्या तर माझा नॉन निगेटिव्ह नंबर येतो, म्हणजे ऑप्शन बी काय माझा करेक्ट आहे. जर मी आता 2 पुट केलं तर किती येणार, 4 मायनस 1 इज इक्वल टू 3, 3 पण निगेटिव्ह नाही आहे. 4 पुट केला तर किती, 3 पुट केला तर 9 मायनस 8, 8 पण निगेटिव्ह नाही आहे. बघा इथे नॉट निगेटिव्ह बोललं आहे, इथे जर बोललं असतं फक्त पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह बोललं होतं, पण हा 0 जो आहे, 0 काय आहे, पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही आहे. फक्त इथे फक्त काय लावलं, नॉट निगेटिव्ह बोललं, तर हा 0 नॉट निगेटिव्हमध्येच येतो पण पॉझिटिव्ह नसतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बाकीचे आन्सर आपल्याला चेक करायची गरज नाही आहे, कारण इथे पण काय ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स स्क्वेअर मायनस 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे.
तर x इज इक्वल टू 1साठी हा माझा फॉल्स होतो आहे. 1 - 4 इज इक्वल टू -3. हा 0पेक्षा मोठा नाही, इक्वल टू नाही आहे, तर हा ऑप्शन गेला. 2साठी पण काय येतो 0, तर 2साठी ठीक आहे, 1साठी फॉल्स आहे. इथे पण बघा हा पण काय आहे इज इक्वल टू 0 आहे सम व्हॅल्यूज ऑफ एक्ससाठी. तर x² - 3 इज इक्वल टू 0, तर हे एका पण कंडिशन्सला येत नाही. इथं जर मी फाइंड आउट केलं तर x इज इक्वल टू किती येतं तुमचं, x² इज इक्वल टू किती येणार 3, तर x इज इक्वल टू ±√3. √3 हे नॅचरल नंबरमध्ये आहे का, नाही आहे. मग हा पण ऑप्शन करेक्ट कॅन्सल आहे, म्हणून आपला बी हाच काय आहे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर बघा सेम ह्याच टाईपमध्ये काय क्वांटिफायरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन फिक्स आहे, निगेशन्समध्ये 2 क्वेश्चन्स येऊ शकतात, ड्युएल्समध्ये बघा हे 2-3च याच्यामध्ये टॉपिक असे आहेत की त्यावर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, तुम्हाला एक सेट गिवन आहे काय ए इज इक्वल टू काय सेट गिवन आहे 2 3 4 5 6 हे काय त्याचे एलिमेंट्स आहेत आणि आपल्याला त्यांनी विचारले की खालीलपैकी मतलब फॉलोइंग इज द ट्रू स्टेटमेंट, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू स्टेटमेंट. तर आता याच्यापैकी ट्रू कोणती आहे ते फाइंड आउट करायचे. तर आपण आता ऑप्शन 1 बाय 1 चेक करूया. बघा ऑल x बिलॉंग्स टू ए, x+6 इज ग्रेटर दॅन 9 आहे, x+6 ग्रेटर दॅन 9 बोलले तर आपण काय करू, सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू चेक करायची. जर ग्रेटर दॅन बोलला असेल तर स्मॉलेस्ट किती आहे 2 आहे, तर 2 + 6 इज इक्वल टू किती आलं 8. 8 हा 9पेक्षा मोठा आहे का, नाही, तर ऑप्शन ए तर आपला काय झाला कॅन्सल झाला, म्हणजे हा रॉंग ऑप्शन आहे. मग आपण आता बी कडे जाऊया. तर बी मध्ये पण काय बोललंय, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू ए, x+2 इज लेस दॅन 9 बोललंय. तर आता लेस दॅन 9 बोललंय तर याच्यातली ग्रेटेस्ट व्हॅल्यू चेक करा, म्हणजे ग्रेटेस्टला असेल तर बाकी सर्वांना असणार. तर किती 6 + 2 इज इक्वल टू 8. 8 काय आहे 9पेक्षा छोटा आहे, तर बाकी सगळ्या 6 साठी करेक्ट असेल तर 5 साठी 4 साठी 3 2 सर्वांसाठी काय करेक्ट आहे. तर ऑप्शन बी हा माझा काय करेक्ट आन्सर आहे. जर हा बी करेक्ट नसता तर मी सी पण चेक केला असता, डी पण चेक केला असता. सी मध्ये काय बघा सम व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू ए सच दॅट x+3 इज इक्वल टू 10. पण आता तुम्ही एक्सची काही पण व्हॅल्यूज पुट करा इज इक्वल टू 10 येत नाही, म्हणून हा पण फॉल्स झाला. इथे सम बोललं एक तरी यायला पाहिजे होते, आणि इथे काय इथे ऑल होतं तर प्रत्येक व्हॅल्यूजसाठी हे ट्रू आहे म्हणून तो करेक्ट आहे. इथे बघा एक्स सम व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू ए सच दॅट x+3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 10. आता इक्वल टू 10च नाही, ग्रेटर दॅन पण आहे का, नाही, कारण जर सर्वात मोठी 6 पुट केली 6 + 3 9, 9 हा 10पेक्षा मोठा आहे का इक्वल आहे का, नाही आहे, म्हणून हा पण आन्सर काय झाला रॉंग झाला, म्हणजे हा पण ऑप्शन कॅन्सल झाला. तर बी हा काय आपला करेक्ट आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, लेट पी इट इज अ क्लाउडी, क्यू इट इज अ स्टिल रेनिंग, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ इवन थ्रो इट इज नॉट क्लाउडी अँड इट इज स्टिल रेनिंग. इवन थ्रो आहे काय आहे, इवन थ्रो आहे, तर इवन थ्रो असेल तर आपण काय घेतो त्याचं कंजेक्शन्स घ्यायचं. काय घ्यायचं कंजेक्शन घ्यायचं. इट इज नॉट अ क्लाउडी. आता बघा क्लाउडी म्हणजेच कोणता पी आहे, नॉट म्हणलं तर निगेशन्स ऑफ पी कंजेक्शन्स. बघा काय आहे तुमचं इट इज स्टिल रेनिंग, इट इज स्टिल रेनिंग, तर काय निगेशन्स ऑफ पी कंजेक्शन्स क्यू. तर ऑप्शन बी हा काय आहे तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. इवन थ्रो असे वर्ड जर आले किंवा लाईक बट एट व्हाईल असे जर वर्ड आले तरी पण आपण काय घेतो कंजेक्शन्स घेतो. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन आहे काय पी सम व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू n सच दॅट n+5 इज ग्रेटर दॅन 10. सम व्हॅल्यूज ऑफ म्हणजे नॅचरल नंबर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं 1 पासून स्टार्ट होतात ते इन्फिनिटीपर्यंत, म्हणजे माहीत नाही आपल्याला पहिले. तर बघा याच्यातल्या काही व्हॅल्यूजला म्हणजे आता 2 3 4 पर्यंत नाही, म्हणजे जर n इज इक्वल टू मी 6 पुट केला तर 6 + 5 इज ग्रेटर दॅन 10 आहे. 11 इज ग्रेटर दॅन 10 आहे. मग हे काहीतरी व्हॅल्यूजला ट्रू आहे, इथे सम बोललं आहे, म्हणून याची जी ट्रुथ व्हॅल्यूज आहे ती काय आहे टी आहे. बघा पहिला टी आला तर पहिला टी इथे फॉल्स आहे, तर हे 2 ऑप्शन माझे कट झाले. आता सेकंडसाठी चेक करा. बघा
क्यू ऑल वैल्यूज ऑफ n बिलोंग्स टू n, मतलब ऑल वैल्यूज ऑफ n बिलोंग्स टू नॅचरल नंबर n स्क्वेअर प्लस 1 इज अ इवन नंबर. आता n स्क्वेअर प्लस n इज अ इवन नंबर, तर मी चेक करतो बघा n इज इक्वल टू 1 साठी. तर 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 इज इक्वल टू 2, एकासाठी तर ट्रू झालं. आता त्यांनी बोललं की n स्क्वेअर मायनस n, तर n इज इक्वल टू 1 घेतला तर 1 मायनस 1 किती आले 0. 0 हा ऑड नाही आहे, फॉल्स झालं. बरं अजून एक कंडिशनला चेक करून बघूया. आपण n इज इक्वल टू 2 घेऊया. तर आता 2चा स्क्वेअर किती झाला 4 प्लस 1 किती व्हायले 5. 4 2चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 3, काय बोललं इवन नंबर, पण माझा किती यायला 5 यायला. हे कोणता नंबर आहे ऑड नंबर आहे. तर हा काय व्हायला फॉल्स व्हायला आहे. तर सेकंड फॉल्स आहे, फर्स्ट ट्रू आहे. तर ऑप्शन ए हा काय आहे करेक्ट ऑप्शन आहे. हा क्यू स्टेटमेंट तुमचा एफ येतोय आणि पी जो स्टेटमेंट आहे तो ट्रू येतोय. ठीक आहे. तर बाळांनो अशा प्रकारे तुमचा हा मॅथमॅटिकल लॉजिक यावरील आपण जवळपास म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे सर्व टाईप्स असे काय केलेले आहेत कंप्लीट केलेले आहेत आणि त्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जाते ते पण बघितले आहेत. तर अशा प्रकारे आपला हा मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन संपलेला आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया दुसरा टॉपिक घेऊया. ठीक आहे. आणि आजच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.